मध्ये फायनलमध्ये आले आहे. तो क्रिकेटर आहे, लेफ्ट आर्म बॉलर, नाव त्याचं आहे अवधूत आहे. तर त्याची मी फिटनेसची अपडेट देतो की काय काळजी घेतली पाहिजे आणि काय कसली ट्रेनिंग केली पाहिजे ॲज पर त्याचा स्पोर्ट्स रिलेटेड. तर पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही. तर रिसेंटली हा मुलगा राहतो ॲक्च्युली बेस हा पुणेकरचा आहे, पण क्रिकेटरसाठी करिअरसाठी मुंबईमध्ये शिफ्ट झाला फॅमिलीसकट. तर फॅमिलीची नीड्स होते की कोचेस पण सांगायचे की थोडी स्किन खूप आहे की थोडं थोडी स्ट्रेंथ ट्रेनिंगसाठी मी त्याला गाईड करत होतो. आणि हे 4-5 दिवस अगोदरची व्हिडिओ आहे, ज्या हॅरिसफील्डच्या अगोदरची व्हिडिओ आहे ही. फायनलमध्ये आले SVS स्कूल, स्वामी विवेकानंद स्कूल फ्रॉम बोरवली. तर तुम्ही बघू शकतात की खरंच तो खूप स्किनी आहे. तर लेफ्ट हँड बॉलरप्रमाणे जरा थोडी तरी शोल्डर आणि लेग्समध्ये थोडी स्ट्रेंथ पाहिजे. म्हणून वॉर्मअप झाल्यानंतर मी पहिला स्टार्टिंगला त्याला जसं स्टेप अपवर थोडा मी लंजेस दिलं आणि त्याचे लेग्स मसल थोडे फ्री झाले पाहिजे, थोडेफार तरी पंप झाले पाहिजे. म्हणून हे सगळं सेशन त्याचं ते चालू होतं. नॉर्मली 12 to 15 रेप्समध्ये 3 किंवा 4 सेट मी करत होतो. मोस्ट ऑफली लक्षात ठेवा की जे स्कूल गोईंग किंवा यंग ॲथलीट असतं त्यांचं जास्त करून तुम्ही खाण्यावर लक्ष द्या. जे डाईट चालू आहे, जे न्यूट्रिशन चालू आहे, तुम्ही त्याच्यावर खूप फोकस करा की ते खूप मेजर रोल करतं. त्यांची प्रॅक्टिस सेशन वगैरे खूप चालू असतं, पण त्याचं डाईट न्यूट्रिशनवर पॅरेंट लक्ष देत नाही. आता हे वर्कआउट तुम्ही बघू शकतात की हे मी साईड लंजेस त्याला दिलं आहे. साईड लंजेसप्रमाणे त्याला थोडं तुम्ही नंतर पुढे व्हिडिओमध्ये बघू शकता की त्याला राईटच्या लेगला थोडं क्रॅम्पसारखं येतं आहे. क्रॅम्प यायचं कारण काय आहे की जेव्हा तुम्ही ग्राउंडमध्ये प्रॅक्टिस करतात किंवा मसल तेवढा स्ट्रॉंग नसतो, तेव्हा मसल तेवढा तुम्ही कुठच्याही स्पोर्ट्समध्ये असेल किंवा तुम्ही कुठच्याही स्पोर्ट्समध्ये जाता की पर्टिक्युलर तो फक्त आता हा बेसिकली हा बॉलर आहे, तर त्याचं हॅमस्ट्रिंग आणि क्वार्टरसेप हे चांगलं बिल्डअप झालेलं आहे. ते काही तीच मुवमेंट होते. नंतर मग हे एक्सरसाइज केल्यानंतर त्याच्या साईड लेग्सला किंवा साईड थायला त्याचा क्रॅम्प येतो, कारण की तो मसल त्याचा वर्क होत नाही ड्युरिंग प्रॅक्टिस सेशन. तर ते पहिलं फोकस होतं. ते मी जाणून घेतलं की याला कुठचा बॉडी पार्टचा वीक आहे. बघा आता त्याला लगेच क्रॅम्प आला त्या पोर्शनमध्ये. तर त्याच्यामध्ये आम्हाला तो पोर्शन पार्ट स्ट्रॉंग करायचा असतो. तर हे ट्रेनिंग असते की कुठचा मसल त्याचा स्ट्रॉंग आहे किंवा कुठचा मसल वीक आहे. ते पहिलं आम्हाला ऑब्झर्वेशन मोडमध्ये आम्ही त्याला परत क्रॅम्प आला त्या लेग्सवर, म्हणजे त्या साईडचा थोडा मसल त्याचा वीक आहे करून ते, किंवा बॉडीमध्ये किंवा बॉडीमध्ये वॉटर इनटेक पण थोडं कमी असणार. तर ते आम्ही त्याच्या डाईटप्रमाणे इम्प्रूव्ह करू आणि प्लस वर्कआउटप्रमाणे. तर हे तुम्ही लक्षात ठेवा की कुठचाही बॉलर किंवा काही असून दे, कुठच्याही स्पोर्ट्स असून दे, की त्याचे ओव्हरऑल मसल चांगली स्ट्रॉंग पाहिजे. त्याचे कॅपेबल पाहिजे तेवढं ड्युरेशन हा घेऊ शकतो विथ फिट, नो क्रॅम्प्स वगैरे. ते ॲक्सिडेंटली क्रॅम्प नंतर मी त्याला स्पॉट ट्रेनिंग चालू केलं की त्याची कमांड ब्रेन आणि लेग्समध्ये त्याच्या कमांड किती क्विकली ट्रान्सफर होतात. मग कलर वाईज ब्ल्यू, रेड आणि ग्रीन आहे. तर ईच अँड एव्हरी कलरला त्याचं विथ त्याला राईट लेगला त्या स्पॉट करायचा असतो जो मी कलर बोलेन ते. तर त्याच्याने पण मला तो किती क्विक आहे, किती मोबिलिटी, ॲजिलिटी मला ते कळेन त्याच्यामध्ये. त्याच्यानं परत मी एक सेट त्याला मी लंजेस देत होतो. लेफ्ट लेग, राईट लेग दोन्ही, एक सेट हे आणि एक सेट ते स्पॉट ट्रेनिंग म्हणा. ते बेसिक ट्रेनिंग होती. कारण की याची अपर बॉडी थोडीशी ॲज पर लेग्स सिमेंट्री नाही, कारण की ते ट्रेनिंगमध्ये किंवा यंग ॲथलीट असतात, त्यांना धावणं जास्त असतं, आणि जे रनिंग ॲथलीट असतात त्यांचे लेग्स थोडेफार तरी मोठे असतात ॲज कम्पेअर टू अपर बॉडी. हे नॉर्मल आहे, काय मेजर काय नाही. कारण की पॅरेंट्सच्या याच्यात थोडं क्युरी असते की लेग्स का असे मोठे ॲज कम्पेअर टू अपर.